विश्वास बसला नाही, कारण आदल्या दिवशी रात्री 8:52 माझं आणि दादांचं फोनवर बोलणं झालं होतं आणि त्यांनी मला व्यक्तिगत काही निरोप होता कारखान्याच्या बाबतीमध्ये, त्यांनी तो निरोप दिला आणि व्यवस्थित 7-8 मिनिटं त्यांनी माहिती घेतली आणि एकदम बारकाईने एखादी माहिती घेतली आणि सकाळी ज्यावेळेस हा निरोप मिळाला त्याच्यावर विश्वास बसला नाही. दादांबद्दल तर आपल्या सर्वांना माहिती की राज्यामधले एक दमदार आणि शब्दाला जागणारं नेतृत्व म्हणजे दादांची ओळख त्या ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलेली आहे. आणि एक छोटंसं उदाहरण म्हणजे आमच्या सोबत एक प्रसंग जो घडला दादांसोबतचा, तो मी आपल्या सर्वांच्या समोर आज मला वाटतं की धुमाळ साहेबांना तो प्रसंग माहिती आहे, एक दोघांना तो विषय पूर्ण माहिती आहे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन म्हणजे आज आपण राजकारणाकडे बघत असताना एक द्वेषाचं राजकारण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला चित्र दिसतं. पण मी ज्यावेळेस दादांना भेटलो त्यांचा दमदारपणा, दिलदारपणा हा त्या भेटीमध्ये लक्षात आला. 2022 ची गोष्ट, आम्ही विरोधी पक्षात होतो, दादा उपमुख्यमंत्री होते, आपला आंबुलगा कारखान्याचा विषय होता. मी दादांना भेटायला गेलो आणि दादांना सांगितलं की दादा, स्वर्गीय निलंगेकर साहेबांनी उभा केलेला कारखाना आहे आणि आपल्या क्वालिफिकेशन प्रमाणे आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये पुढे चाललोय, आपण त्याच्यामध्ये आम्हाला साथ द्यावी. आणि पलीकडून सत्तेमध्ये त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे नेते होते, एकत्रित सत्ता होती. बाळासाहेब थोरात साहेबांचा फोन आला दादांना की दादा की आपल्या सत्तेमध्येच आपल्याकडेच हा कारखाना ठेवायला पाहिजे अशी त्यांनी त्यांना आग्रह करत होते. दादांनी बाळासाहेब थोरात साहेबांना ज्या गोष्टी बोलल्या की थोरात साहेब, राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण विचार करायला पाहिजे. समजा आपल्या कुटुंबामधून कुणी जरी म्हणजे भाऊसाहेबांनी त्यांनी जर एखादा युनिट तयार केलं असेल आणि जर आपण जर ते युनिट कडे मागणी जर केली असेल तर आपण त्याच्यामध्ये आपलं राजकारण न आणता तो कारखाना निलंगेकर साहेबांनी उभा केलेला आहे आणि आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन अंतर्गत कोण आपण कोणत्या ह्याच्यात न ठेवता आज कुणी ह्या बाजूला आहे कुणी त्या बाजूला राहू शकतो. तर न्यायिक भूमिकेमध्ये आपण सर्वांनी जायला पाहिजे. आपण जरी सत्तेमध्ये असलो आणि ते विरोधी पक्षात जरी असले तरी एक न्यायिक भावना काय राहायला पाहिजे. त्यावेळेस दादांनी थोरात साहेबांना समजून सांगितलं, थोरात साहेबांनी देखील ऐकले आणि
हा प्रसंग एवढ्यासाठी सांगतो की अशा द्वेषाच्या राजकारणामध्ये राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणुसकी आणि कौटुंबिक नातं सर्वजण एक समतोलपणे कशा पद्धतीने सांभाळायला पाहिजे, माणसं कसे जपले पाहिजे. मला वाटतं की ते दादांचं एक उदाहरण आहे. मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या अनुषंगाने म्हणजे आम्ही सगळ्या राजकीय कार्यकर्त्यांनी ज्यांनी त्यांना जवळून पाहिलेलं आहे, कधी सकाळी 6 वाजता एखादा व्यक्ती मंत्रालयामध्ये उपस्थित राहतो, 6 वाजता मंत्रालयामध्ये उपस्थित राहणं, 7 वाजता लोकांना भेटी चालू करणं, एखाद्या कामावर जाऊन पाहणं, सकाळच्या जे काही व्हिजिट असतात त्यांच्या कामावरच्या त्या सकाळच्या 7 वाजताच्या 6:30-7 वाजताच्या व्हिजिट राहायच्या. म्हणजे असं कामाने पूर्ण झपाटलेलं एक व्यक्तिमत्व आज महाराष्ट्राची फार मोठी एक पोकळी त्याच्यातून आपल्याला दिसून येते. बरेच जण वेगवेगळे म्हणजे प्रत्येकाने जसं दादांना पाहिलेलं आहे, धुमाळ साहेबांनी वेगळ्या हाताने पाहिलं असेल, वेगळ्या माध्यमातून पाहिलं असेल, आपण वेगळ्या पाटील साहेब पाहिलं असेल, आम्ही साहेब आपण वेगळ्या माध्यमातून पाहिलं. प्रत्येकाला वेगवेगळे त्यांचे स्वभाव आपण पाहिले असतील, पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं विकास विजन हे घेऊन चालणारं एक नेतृत्व आणि स्पष्टता हे मला असं वाटतं की ही त्यांच्या स्वभावामधली आपण सर्वांनी श्रद्धांजली देत असताना इथं बसलेले सर्वच राजकीय मंडळी आपण सर्वजण तो एक राजकारणाच्या पलीकडे जाऊन मला व्यक्तिगत आम्ही बसल्यानंतर देखील काही गोष्टी सांगितल्या त्यांनी की बाबा आपण द्वेषापोटीचं राजकारण करू नये, एकमेकांना सोबत घेऊन चालण्याचं राजकारण त्या ठिकाणी करायला पाहिजे आणि शेवटी विकास हा आपला केंद्रबिंदू ठेवून आपण चालायला पाहिजे, ही भूमिका त्यांची. मला असं वाटतं की आपण सर्वांनी त्यांना श्रद्धांजली देत असताना काय श्रद्धांजली राजकीय कार्यकर्त्यांनी द्यावं, तर त्यांनी जे त्यांच्या स्वभावामध्ये शिस्त जी पाळली होती ती शिस्त जर आपण कामाच्या माध्यमातून आपण सर्वांनी जर पाळली तर एक निश्चितपणे एक श्रद्धांजली राहू शकेल. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राला देशाला एक मोठा धक्का बसलेला आहे, एक पोकळी निर्माण झालेली आहे आणि कुणीही असेल प्रत्येकाला हळहळ त्या ठिकाणी त्यांच्या जाण्याने झालेली आहे. परत एकदा आपल्या निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, दादांना श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. ओम शांती.